यावर्षी वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळं आंबा आणि काजू उत्पादनावर फार मोठा परिणाम झालेला आहे। त्या संदर्भामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक मेळावे, बैठका, मोर्चे, रस्ता रोको या साऱ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना एकत्रित करून आम्ही आंदोलनं केली। परंतु दुर्दैवानं सरकारकडून म्हणावा तसा काही प्रतिसाद मिळालेला नाही आहे। विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना विधान भवनामध्ये एक बैठक मुख्यमंत्र्यांनी कोकणातल्या लोकप्रतिनिधींची घेतली, परंतु ती बैठक वांजोटीच निघाली, त्यातून काही साध्य झालं नाही। दरम्यानच्या काळामध्ये सरकारनं आंबा उत्पादकांना ज्यांनी विमा उतरवलेला नाही त्यांना हेक्टरी 22,000 रुपये मदत जाहीर केली, परंतु त्याचे अजूनही म्हणावे तसे पंचनामे होत नाहीत आणि ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे। हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे कलमाला 220 रुपये। आज बाहेरून आलेले जे मजूर आहेत त्या मजुरांची एक दिवसाची मजुरी 800 रुपयाच्या आसपास आहे। म्हणजे एका मजुराची मजुरीसुद्धा नाही की ज्या आंब्याच्या कलमावर वर्षाला एका कलमापाठीमागे 4 ते 5,000 रुपये शेतकरी खर्च करतो, त्याला 220 रुपये भरपाईपोटी देणं ही त्याची थट्टा आहे। काजूला तर वाऱ्यावरच सोडलेला आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी विमा उतरवलेला आहे त्या संदर्भामध्ये कृषी खातं किंवा विमा कंपन्या काहीच बोलायला तयार नाही आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही इशारा दिलेला होता की 15 मेपर्यंत जर का सरकारनं काही निर्णय घेतला नाही तर 15 मेला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर मुंबईतून मोर्चा काढू। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन हा मोर्चा आम्ही 15 मेला दुपारी 3 वाजता गिरगाव चौपाटी येथे जमून नंतर आम्ही वर्षाच्या दिशेने जाणार आहोत। वेळोवेळी सूचना देऊनसुद्धा सरकार काही हालचाल करायला तयार नाहीत। रत्नागिरीचे पालकमंत्री असतील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री असतील, त्यांनी केवळ वल्गना केल्या, घोषणा केल्या। फलोद्यान मंत्रीसुद्धा कोकणातले आहेत, त्यांनी फक्त वल्गना केल्या। परंतु आज परिस्थिती अशी आहे की आंबा उत्पादकाच्या पाठीमागे एका बाजूला व्यापारी लागलेले आहेत, कारण त्यांच्याकडून आंबा उत्पादकांनी उचल घेतलेली आहे आणि त्याला व्याज चालू आहे आणि वसुली आता होत नाही, कारण पीक नाही म्हटल्यानंतर वसुलीसाठी आता ते तगादा लावत आहेत, व्याज लावत आहेत। दुसऱ्या बाजूला ज्या औषध कंपन्या आहेत त्या औषध कंपन्यांचं भरमसाठ औषध खरेदी करूनसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 300 कोटीच्या वर काहीतरी औषधाची खरेदी झाली आहे या 2 जिल्ह्यामध्ये, पण तरीसुद्धा त्याचा उपयोग काहीच झाला नाही। 10% सुद्धा पीक हाताला लागलेलं नाही आहे आणि या औषध कंपन्यांनीसुद्धा शेतकऱ्याच्या पाठीमागे वसुलीचा तगादा लावलेला आहे, गुंडागर्दी, दादागिरी करायचं चालू आहे। तर अशा पार्श्वभूमीवर सरकार काहीच करायला तयार नाही, त्यामुळं हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे। दुष्काळात 13वा महिना म्हणतात त्या पद्धतीनं अशा परिस्थितीमध्ये जो काही उरला सुरला आंबा आहे, जो मार्केटला जाऊ शकत नाही, तो कॅनिंगला जातो। तर कॅनिंग करणाऱ्यांनीसुद्धा त्याचे दर आता पाडायला सुरुवात केली आहे। वास्तविक पाहता यावर्षी आंब्याचं उत्पादन कमी आहे म्हटल्यानंतर कॅनिंगला येणाऱ्या आंब्याचं उत्पादनसुद्धा निश्चितच कमी असणार, पुरवठा कमी असणार। आणि ही स्थिती केवळ कोकणात आहे अशातला भाग नाही, ही स्थिती कर्नाटकात आहे, ही स्थिती तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये आहे, दक्षिणेकडच्या राज्यामध्ये सुद्धा आहे। त्यामुळे बाहेरून आंबा आणतो आणि आम्ही पल्प तयार करतो असं म्हणायचं कोणी कारण नाही आहे। मात्र दुसऱ्या बाजूला कन्झम्पशन काही कमी झालेलं नाही आहे। मग अशा परिस्थितीमध्ये बाजारपेठेचा साधा नियम आहे, मागणी आहे तेवढीच आहे, परंतु पुरवठा घटलेला आहे, म्हणजे दर वाढले पाहिजेत। तर इथं परिस्थिती वेगळी दिसते आहे। तेव्हा मला कॅनिंग करणाऱ्या
कंपन्यांनासुद्धा इशारा द्यायचा की जर अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन ते त्या आंबा लुटण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्हाला ते बघून घ्यावं लागेल आणि आंब्याचा पुरवठा कधीही आम्ही रोखू शकतो हे त्यांनी ध्यानात घ्यावं. बाहेरून येणारा आंबासुद्धा आम्ही अडवू शकतो, तेवढी आमच्या मनगटात निश्चितच रग आहे. ती परीक्षा त्यांनी घेऊ नये. घ्यायचं असेल तर खुशाल घ्यावं, त्यालाही आमची तयारी आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीनं कोण अडवत असेल, गंडवत असेल तर ते आम्ही कदापि होऊन देणार नाही, हा इशारा आहे. आणि 15 मेचा जो मोर्चा आहे त्याला कोकणातले शेतकरी तर मोठ्या संख्येनं येणार आहेतच, पण मुंबईत असणारे कोकणस्थित जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं येणार आहेत. कारण या मोर्चाला वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. कोकणाची पार्श्वभूमी असणाऱ्या सगळ्या अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे, अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामुळं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन एकच कैफियत घेऊन जाणार आहोत की आजपर्यंत कोकणच्या शेतकऱ्यानं तुमच्याकडं काहीही मागितलं नव्हतं. पहिल्यांदा तो काहीतरी मागतोय, पण त्याला भीक द्यावी त्या पद्धतीनं कलमाला 220 रुपये देत आहे. हा कोकणवासियांचा अपमान आहे, शेतकऱ्यांचा अपमान आहे. कोकणातली शेती जवळपास संपल्याच जमा आहे. फक्त आंबा आणि काजूमुळं थोडीफार शेती शिल्लक राहिली आहे, तीही संपवून मल्टीनॅशनल कंपन्यांच्या आणि शेडजी वडजींच्या घशात कोकणीचे ही हिरवीगार भूमी घालायची आहे का तुम्हाला, हा सवाल विचारण्यासाठी, हा जाब विचारण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर जात आहोत. एवढंच. संपूर्ण कोकण किनारपट्टीवरचा जो आंबा आहे, रत्नागिरी आंबा आणि देवगड ह्याला फार मोठं महत्त्व आहे. अशा स्थितीमध्ये शरद पवारांनी फलोत्पादनाची स्कीम आणल्यानंतर ह्या दोन म्हणजे रत्नागिरी तालुका, देवगड तालुका आणि काही प्रमाणामध्ये वेंगुर्ला इथे आंब्याची पण आज वस्तुस्थिती अशी आहे की एवढं असूनही शेतकरी एवढा काही जागा झालाय असं दिसत नाही. म्हणजे आम्ही फिरताना पत्रकार म्हणून फिरताना ते जाणवतं किंवा अशी ही स्थिती कंडिशन असताना तो आंबा बागायचा फार मोठ्या प्रमाणात जागृत झालाय किंवा मच्छीमारांचे प्रश्न आहेत तो फार मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालाय असं कुठे आपण म्हणताय ते 100% बरोबर नाही आहे, पण काही अंशी बरोबर आहे. मी तुमच्या मताशी काही अंशी सहमत आहे. पण एक लक्षात घ्या की यापूर्वी आंबा उत्पादक शेतकरी कधीही रस्त्यावर आलेला नव्हता, तो यावेळी आलेला आहे. कणकवलीचा रस्ता रोको असेल, प्रचंड मोठा झाला. ओरोसचा जिल्हाधिकारी कार्यालयावरचा मोर्चा प्रचंड मोठा मोर्चा झाला आणि देवगडला 2 मोठे मेळावे झाले. म्हणजे याचा अर्थ आंबा उत्पादक शेतकरी आता जागृत झालेला आहे आणि तो किती मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतोय हे तुम्हाला 15 मेला चित्र दिसेल. 100% कोकणातला शेतकरी झाडून मुंबईमध्ये 15 मेला असणार आहे. हवामान बदलामुळे आंब्याचं नुकसान होते मान्य, पण आता दुसरं जे संकट आहे ते कनाडेक हापूसवर. कारण कनाडेक हापूसमुळे जो रत्नागिरीचा हापूस किंवा देवगडचा हापूस हा कुठेतरी बदनाम होते. रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो कनाडेक आंबा जो आहे तो हापूसच्या नावावर विकला जातो. यासाठी काय प्रयत्न करणार? हा मुद्दा आम्ही वारंवार मांडलेला आहे आणि या संदर्भामध्ये पुणे बाजार समितीमध्ये आणि मुंबई बाजार समितीमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना आम्ही इशारासुद्धा दिलेला आहे की आमच्या असं लक्षात आलेलं आहे की कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू आणि गुजरातचा सुद्धा वलसाडचाही आंबा येतो, तो वेंगुर्ला, देवगड, रत्नागिरी हापूस या नावानं इथले बॉक्स घ्यायचे, त्या इथले लेबल लावायचे. रद्दीसुद्धा इतके त्यांचं सूक्ष्म नियोजन असतं की रद्दीसुद्धा सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी जिल्ह्यातली घ्यायची आणि त्याच्यामध्ये तो बाहेरून आणलेला आंबा पॅक करायचा आणि ग्राहकांची फसवणूक करायची. एक प्रकारे बाजारपेठेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. कारण नाही म्हटलं तर आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या आंब्यानं ग्राहकांच्या जिभेवर राज्य केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेगळा आंबा जर का त्याला मिळाला तर बदनामी होते. वेंगुर्ला आंबा, रत्नागिरी, कुणकेश्वर किंवा देवगड या ब्रँडखाली जे आंबे विकले जातात त्यांची बदनामी होते. ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या गुळाच्या नावानं आज कुणी काही विकायला लागलं आणि त्यामुळे कोल्हापूरचा गुळही आमचा बदनाम झालेला आहे.
तर ती वेळ येऊ नये म्हणून असं जर का कोणी करत असेल, सरकार काही करणार नसेल, तर शेवटी कायदा हातात घेऊन आम्हाला बाहेरून आलेला हा जो आंबा रत्नागिरीच्या, वेंगुर्ल्याच्या किंवा देवगडच्या नावानं विकला जात असेल, तर तो आंबा सरळ रस्त्यावर फेकून द्यावा लागेल असा इशारा आम्ही पुणे बाजार समितीमध्ये जाऊन व्यापाऱ्यांची बैठक घेऊन दिलेला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये जाऊन व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा इशारा आम्ही दिलेला आहे. आता तुम्ही पुण्या मुंबईचं म्हणालात, तर एवढं दुर्दैवाची गोष्ट आहे की रत्नागिरीमध्ये देखील कर्नाटकचा आंबा विकला जातो आणि त्याहून दुर्दैवाची गोष्ट जी आहे की जे इथले शेतकरी आहेत ते देखील कर्नाटकचा आंबा हापुसाला विकतात. वस्तुस्थिती आहे. मोठं उदाहरण आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. आज पण तुम्ही जेव्हा रत्नागिरी रेल्वे स्टेशनला बघितलं तर बहुसंख्य 90% आंबा हा कर्नाटकचा आहे, तो विकला जातोय रत्नागिरी हापूस नावावरती. हे तुमच्या संघटनेच्या लोकांना पण माहिती आहे. गेल्या वर्षी सर्वत्र आंदोलन झालं, पण यावेळेला या संदर्भात कुठलंही आंदोलन होऊ शकलं नाही, त्यामुळे या लोकांना चाप बसलेला नाही. मागच्या 15 दिवसापूर्वी मी जेव्हा आलो होतो त्यावेळीसुद्धा मी सगळ्या बागायतदारांना सूचना दिलेल्या होत्या आणि आजही मी देणार आहे की अशा पद्धतीनं वेळप्रसंगी गुन्हे दाखल झाले तर होऊन देत, परंतु हा रस्ता रस्त्यावरच आला पाहिजे, हा आंबा रस्त्यावरच आला पाहिजे, त्याशिवाय याला चाप बसणार नाही. आपली जी बाजारपेठ आहे ती सुरक्षित ठेवायची असेल आणि त्या आपला जो ग्राहक आहे त्या ग्राहकावरचा विश्वास आपला अढळ ठेवायचा असेल, तर वेळ प्रसंगी आंबा बागायतदारांना आंब्याचं उत्पादन घेण्याबरोबरच आंब्याच्या मार्केटिंगकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे अनिष्ट प्रकार होत असतील तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन ते मोडून काढलं पाहिजे. ही सवय अजून कोकणच्या आमच्या आंबा बागायतदारांना नाही आहे, पण ऊस उत्पादक शेतकरी यांना त्यांना आमचा जे अनुभवाचे बोल आहे ते त्यांना आम्ही देऊ आणि निश्चितच त्यांच्याकडून ते करवून घेऊ. कृषी उत्पन्न बाजार समितीचं आम्ही म्हणणं घेतलं, त्यांनी तशा अनऑफिशियली सूचना दिलेल्या आहेत व्यापाऱ्यांना, पण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या राज्यातलाच आंबा विका, त्या राज्यातलाच आंबा विका असं त्यांना कायदेशीररित्या बोलता येत नाही, परंतु त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की असा प्रकार करू नका, याचा व्यापारी म्हणून सुद्धा तुम्हाला फटका बसू शकतो आणि कोकणातल्या आमच्या आंबा उत्पादकांना फटका बसतो. तुम्ही आंबा विकायला आमची हरकत नाही, पण तुम्ही धारवाडचा आंबा आणि कुठला तर मद्रासचा आंबा, अजून कुठला आंबा, अशा ब्रँडखाली तुम्ही आंबा विकू शकताय, परंतु ग्राहकांची फसवणूक करू नका अशा सूचना दोन्ही बाजार समितीतल्या सचिवांनी व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. ते असेच बाहेरून आणलेलाच हा सगळा आंबा आहे आणि या संदर्भात कारवाई झालेल्या आहेत. अजूनही अशा कारवाई जास्त व्हायला पाहिजेत यासाठी आमचा आग्रह आहे. आत्ता कुठं आम्ही संघटित झालेलो आहोत, हळूहळू त्याचं मूर्त स्वरूप तुम्हाला दिसेल. कृषी विभागाचा रोल महत्त्वाचा असं वाटतं की तुम्हाला कृषी विभाग कुठली ॲक्शन घेत नाही? कृषी विभाग फक्त सर्वे करण्याच्या पलीकडे काही करत नाही. खरं तर हे जे संकट आलेलं आहे ते कृषी खात्याचं मोठं अपयश आहे. या संदर्भामध्ये पुण्यात आम्ही 2 वेळा बैठका घेतल्या. मी स्वतः कृषी आयुक्तांना भेटलो, त्याचे गुणवत्ता नियंत्रक जे संचालक आहेत त्यांना भेटलो आणि काही औषधं पुरवणाऱ्या कंपन्यांच्या मार्केटिंग ऑफिसरनासुद्धा त्यांनी बोलावून घेतलेलं होतं. त्यांच्यासमोर आम्ही सांगितलं की तुम्ही 7-7, 8-8 हजार रुपये लिटरचं औषध घेऊनसुद्धा जर का रोग नियंत्रणात येत नसेल तर मग तुम्ही फसवणूक करत नाही का? काही सॅम्पल्सही आम्ही पाठवलेले आहेत क्वालिटी कंट्रोलकडं की नेमकं याच्यातून दोष कुणाचा आहे, परिस्थितीचा आहे, निसर्गाचा आहे, किंवा या औषध कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. तेही सॅम्पल गेलेले आहेत आणि लवकरच त्याच्यातून काही निष्पन्न होईल. वेळ प्रसंगी आम्ही या औषध कंपन्यांनी जर का शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे असं आमच्या लक्षात आलं तर या औषध कंपन्यांचा कोकणातला धंदा सगळा संपवून टाकल्याशिवाय सुद्धा सोडणार नाही असा इशारा दिला. हो, शासन मदत करतं, हेक्टरी वरतं, पण आपल्या कोकणामध्ये प्रामुख्याने एकरी किंवा गुंठेवाईज शेती असते. त्यामुळे मदत जाहीर करताना किंवा कलमावाईज किंवा एकरी किंवा गुंठेवाईज मदत जर जाहीर केली तर तो योग्य होणार नाही. नाही, शासनानं हेक्टरी 22,000 म्हणजे कलमाला जवळपास
220 रुपये असंच केलेलं आहे आणि किमान मर्यादा त्यांनी काय घातलेली नाही. त्यामुळं तो मुद्दा येण्याचा शक्यता कमी आहे. परंतु ही मदतच तुटपून जी आहे याला आक्षेप आहे आमचा. आमची मागणी आहे हेक्टरी 5 लाख रुपये म्हणजे कलमाला 5,000 रुपये अशी आमची मागणी आहे. आणि काजूला आम्ही हेक्टरी 3 लाख रुपये मागणी ही करतो. मदत शेतकरी परत करणार का? ही मदत जी आहे ती शेतकरी परत करणार जर त्यांच्या नाही, परत करण्याचा प्रश्नच नाही. सरकारला आपला निर्णय बदलावाच लागेल आणि तो बदलायला पाहिजे यासाठीच आम्ही मुंबईला निघालेलो आहोत. जसं इतर शेतीच्या बाबतीमध्ये अमुक एकट्यापर्यंत कर्जमाफी होते, आंबा बागायतदार किंवा काजू बागायतदारांच्या बाबतीमध्ये असं काही नाही. तर तशा प्रकारची मागणी आमची मागणी नाही, एक तर नाही, मला आलं लक्षात, तुमचा प्रश्न तुमच्या लक्षात आला. वेळ वाचवण्यासाठी म्हणून मी खुलासा करतो की आता खरं तर आम्ही म्हणून पहिल्यापासून आग्रही भूमिका घेतली की मुख्यमंत्र्यांनी एक व्यापक बैठक आंबा उत्पादकांची बोलवली पाहिजे. आमच्यासारखे त्या बैठकीत नसतील तर चालेल, आम्ही काही आम्हालाच बोलवा त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही असं म्हणत नाही आम्ही. परंतु जे अनुभवी आंबा उत्पादक आहेत त्यांची बैठक घेतली पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आमची मागणी ही आहे की आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भातली चर्चा झाली. एक मोठं आंदोलनही गेल्या वर्षी झालं आणि त्याच्यानंतर 30 जूनच्या आत सरकार जे काय कर्जमाफी करणार आहे, खरं तर त्या परदेशी कमिटीची जबाबदारी होती की हा निर्णय किंवा हा अहवाल सरकारला देण्यापूर्वी कोकणातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, कोकणातल्या काजू उत्पादकांचं म्हणणं काय आहे, आंबा उत्पादकांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्याची तयारी त्यांनी दाखवली पाहिजे होती. आणि त्याच्यामध्ये आम्ही असं सुचवलेलं आहे की ज्या पद्धतीनं कर्जमाफी का करावी लागली की यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिने पडलेला जो प्रचंड मोठा पाऊस होता त्या पावसामुळं खरीपाचं पीक जवळपास बेचिराख झालेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला काही अंशी दिलासा देण्यासाठी म्हणून सरकारला तो निर्णय घ्यावा लागला. तसं या वैश्विक तापमानवाढीचा साईड इफेक्ट म्हणजे आज आंबा आणि काजू उत्पादनामध्ये झालेली घट 90% उत्पादनामध्ये घट झालेली आहे. हे माझं म्हणणं नाही तर कृषी खात्याचं म्हणणं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याचं 90%हून अधिक उत्पादन घटलेलं आहे त्याचं कर्ज हे थकीत नसलं, कारण माफीसाठी विचार केला जातो 30 सप्टेंबर 2025ला जो थकबाकीदार असेल त्याचाच, परंतु आंबा आणि काजू उत्पादकाचं कर्ज थकणारा येत्या 30 जूनला, तोपर्यंत तो थकबाकीदार नाही आहे. तेव्हा ज्यांचं 90% किंवा 80-90%च्या आसपास ज्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु कर्ज थकीत नाही, तो त्याला त्या ह्याच्यामध्ये धरला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळेल. त्याचबरोबर आणखी एक कोकणच्या दृष्टीने किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असा आहे की यापूर्वी भूविकास बँका होत्या आणि भूविकास बँकांमार्फत काही लोकांना आंबा उत्पादन किंवा काजू उत्पादनासाठी कर्ज दिले. आज भूविकास बँका अस्तित्वात नाही. पण ते जे थकबाकीदार आहेत त्यांना अजूनही शासनाकडून नोटिसा येतात आणि कर्ज भरण्याच्या बाबतीत. आपण हा जो विषय घेतला त्याच्याबरोबर हाही विषय घेऊन हा शेतकऱ्यांचा जो, कारण संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये साधारणपणे 5 ते 7 हजार शेतकरी असतात की 5 ते 7 हजार शेतकऱ्यांना हे कर्ज माफ करणं शासनाला फारसं मोठं कठीण आहे त्यातला भाग नाही. पण तो प्रश्न शासनापर्यंत गेला आहे की नाही गेला. भूविकास बँकेच्या बाबतीत मी जास्त सांगतो. त्याचं कारण भूविकास बँकेचा कारभार आता सरकारनं गुंडाळलेला आहे आणि सगळी कर्ज सरकारनं माफ केली म्हणून घोषित केलेली आहेत, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. एवढाच त्यातला फक्त तांत्रिक मुद्दा राहिलेला आहे. कुठल्याही शेतकऱ्यांना भूविकास बँकेचं कर्ज नोटिसा येऊत काही होत भरण्याची काही एक आवश्यकता नाही आहे. तो शासन निर्णय झालेला आहे. फक्त त्याची अंमलबजावणी होऊन शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरचा बोजा अजून कमी झालेला नाही, त्याच्यासाठी पाठपुरावा आमचं करायचं चालू आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा राज्याचा विषय आहे, हा काही केवळ कोकणातला विषय नाही आहे. उलट भूविकास बँकेवरचं कर्ज जास्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे त्याच्या बाबतीत मी स्वतःच त्याच्या पाठीमागे पाठपुरावा करतो आहे. दुसरी गोष्ट ही राष्ट्रीय आपत्ती आहे, कारण वैश्विक तापमानवाढीचे हे सगळे साईड इफेक्ट आहेत. म्हणून आंबा आणि काजू उत्पादन घटलेलं आहे, त्याला शेतकरी जबाबदार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं
राष्ट्रीय आपत्ती निवारण जे फंड आहे त्याच्यातून मागणी केली पाहिजे आणि त्यासाठी केंद्रीय पथक पाहणीसाठी आलं पाहिजे. यासाठी आम्ही गेल्या 2 महिन्यापासून पाठपुरावा करतो आहे. सरकारनं अजूनही केंद्रीय डिझास्टर जे फंड आहे त्याच्याकडं पाठपुरावा केलेला नाही आहे. मी स्वतः दिल्लीला 2 वेळा जाऊन आलेलो आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही तक्रार करताय परंतु राज्य सरकारकडून आमच्याकडून अशी काही अधिकृत अजून प्रस्तावना आलेला नाही. सरकारनं तो प्रस्ताव तातडीने दिला पाहिजे, कारण NDRFमध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत. त्याच्यावर निश्चितच आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याचा हक्क आहे. त्यातून सुद्धा शेतकऱ्याला मदत मिळणं आवश्यक आहे. 100% बदलावे लागतील, कारण आता जे काही निकष आहे त्याच्यामध्ये फळधारणा न झाल्यामुळं फळधारणा झाली आणि मग जर का नुकसान झालं तर विमा कंपन्या म्हणणं असं आहे की आम्ही देणं लागतो, परंतु इथं फळधारणाच झालेली नाही आहे पण विमा तर उतरवलेला आहे. त्यामुळे फळधारणा झाली न झाली हा त्याच्यातला अटी शर्तीतला भाग आहे. तो त्यांनी बघून घ्यावा, सरकारनं आणि कंपन्यांनी बघून घ्यावा. त्याच्याशी शेतकऱ्याचा काही संबंध नाही. एक संरक्षण मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरलेले आहेत. विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई ही दिलीच पाहिजे. शेट्टी साहेब, 2 प्रश्न एकत्र घेतो तुम्ही शॉर्टमध्ये. तुम्ही मगाशी उल्लेख केला की जे औषधं वापरली जातात त्या संदर्भात कंपन्यांना तुम्ही एक इशारा दिला आणि दुसरा उल्लेख होता तुमच्या सगळ्यांना उत्तर देणं तो वैश्विक तापमान वाढीचा. म्हणजे हा निसर्गाचा जो हे आहे म्हणजे इफेक्ट ते कोणी नाकारत नाही आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलताना असं कळतं की जी फवारण्या होतात त्याचा देखील कुठेतरी अतिरेक ह्या सगळ्या गोष्टीवरती मागच्या काही वर्षांमध्ये झालेला आहे. म्हणजे त्याला प्रॅक्टिसची गरज नसताना केलं गेलं. औषधाचं आहे ना, एक औषधं जी तयार केली की या पुढं रोग काय तयार होणार अशी प्रकारची औषधं तयार तर त्याच्यावरती तुम्ही शेतकऱ्यांशी मुळात शेतकऱ्यांचं तुम्हाला वाटतं प्रबोधन होणं किंवा विद्यापीठ रिसर्च अँड अनालिसिस होणं हे गरजेचं आहे. कारण दुसरी गोष्ट शेवटचा प्रश्न असेल माझ्या यांकडून की जर का 15 तारखेला तुम्हाला वाटतं का की अपेक्षित रिझल्ट मिळेल आणि जर तो मिळाला नाही तर पुढची भूमिका काय आहे? बातमीसाठी आम्ही काही मोर्चा काढत नाही आहे. म्हणजे माफ करा, कारण मला ती काही सवय नाही. गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये मी कोकणामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि याच्यातून काही निष्पन्न झालं नाही तर सरकारला त्याचे गंभीर परिणाम बघावे लागतील. आम्ही काही गप्प बसणार नाही. एक मोर्चा काढला आणि झालं, चला आता मोठमोठ्या बातम्या आल्या, 4 दिवस आपण न्यूजमध्ये राहिलो, आता काही हरकत नाही, समाधान, असं संतुष्ट होणारा मी काय माणूस नाही आहे आणि माझे कुठले सहकारीसुद्धा नाही आहेत. त्यामुळं सरकारला ते जडच जाईल जर आमच्या त्या मोर्चाकडं किंवा आंदोलनाकडं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर फारच गंभीर परिणाम होतील. एवढाच मी इशारा सरकारला देतो. आणि त्याच्यानंतर पुढं काय करायचं ते त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन असेल. दुसरा मुद्दा, तुम्ही जे काय औषध कंपन्याचा बोलला त्यासाठी मी पुण्याचे जे काही कृषी संचालक आहेत त्यांच्या बरोबर एक बैठक घेतली. सगळ्या औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं काही सॅम्पलही तपासायला आम्ही दिलेले आहेत. जर सिद्ध झालं की ह्या औषधांच्या मुळं, निकृष्ट दर्जाच्या औषधामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्या कंपन्यांना आम्ही सोडणार नाही. म्हणजे आम्ही वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ पण त्या कंपन्यांना सोडणार नाही. दुकानातली सगळी औषधं रस्त्यावर फेकून द्यायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही. माझ्या विरोधात तशा तक्रारीसुद्धा दाखल झाल्या आहेत. पोलिसांच्याकडं संरक्षणही मागितलं आहे. संरक्षण मागा नाहीतर मिलिटरी मागवा, काही फरक पडत नाही. जर आम्ही ठरवलं तर या कंपन्यांना वठणीवर आम्ही आणू. बरं, ही दरपोक्ती नाही, ही डरकाळी नाही, ही आम्ही करून दाखवू शकतो. कोकण कृषी विद्यापीठ एवढं मोठं आहे कोकणात, त्याचा का उपयोग होत नाही असं एकदा तुम्हाला अभ्यासाचं काय जाणवतं? कोकण कृषी विद्यापीठ याच्यामध्ये पूर्णपणे फेल ठरलेलं आहे. त्यांचं रडगाणं वेगळंच आहे. आमच्याकडे माणसं नाहीत, आमच्याकडे शास्त्रज्ञ नाहीत आणि यंत्रणा नाही ते. परंतु तरीसुद्धा दापोली कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी खाता असेल यांचं हे अपयश आहे. एक्सटेन्शनचं काम आहे त्यांचं. समजा शेतकऱ्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यांचं प्रबोधन करणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, योग्य दिशा दाखवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आज शेतकरी कुणावर अवलंबून आहे? औषध विक्रेत्या दुकानदारावर अवलंबून.
त्याच्याकडं एक कोणीतरी डिप्लोमा झालेला पोरगा असतो किंवा असो नसेल, तो सुद्धा नसतो, आणि तो जे काही कंपन्यांची माहितीपत्रकं येतात ते वाचून त्याच्यावरून तो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो किंवा सल्ला देतो, आणि खपवून आपलं प्रॉडक्ट खपवण्यासाठी ज्याच्यामध्ये मार्जिन जास्त मिळतं ते औषध शेतकऱ्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न ते करतो. ही काही पद्धत नाही, ही काही व्यावसायिकता नाही आहे. इथं फेल्युअर आहे ते कृषी विद्यापीठाचं, फेल्युअर आहे ते कृषी खात्याचं. एका बाजूला आपण दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने 2 हेक्टरपर्यंतच्या मार्केटला नुकसान भरपाई द्यायची कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलाय. काय नेमकी वस्तुस्थिती काय? नाही, ही सरळ सरळ चेष्टा आहे. बी आहे काय आम्हाला? एका कलमाला 220 रुपये म्हणजे झालं काय? ज्या कलमावर 4 ते 5 हजार रुपये खर्च करतो शेतकरी आणि ते सगळं पाण्यात गेलेलं आहे, त्याची चेष्टा करताय. मी मगाशी सांगितलं की बाहेरून आलेले जे काही नेपाळी किंवा नॉर्थ ईस्टचे जे काही मजूर आहेत त्यांची एका दिवसाची मजुरीच 800 रुपये आहे, आणि तुम्ही काय चेष्टा चालवली की शेतकऱ्याची? पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सरकार कुठल्या गोष्टीने सरकार कोकणाकडे बघतंय? माझं कोकणातल्या जनतेला, कोकणाला आणि विशेषतः शेतकऱ्यांना सरकार गृहीत धरतं, आणि कोकणातले लोकप्रतिनिधीसुद्धा कोकणातल्या शेतकऱ्याची बाजू मांडायला कुठेतरी कमी पडलेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण 12 वर्षापूर्वीचा कुंभमेळा 2,500 कोटीत झाला, तो आधी 15,000 कोटीवर गेला, मग 25,000 कोटीवर गेला. आता मी ऐकलं 35,000 कोटी रुपये कुंभमेळ्याला तुम्ही खर्च करता, आणि इथं ज्या कोकणातल्या शेतकऱ्यानं 7 समुद्र पार जाऊन आंबे विकले, वर्षाला 1100 कोटी रुपयाचं परकीय चलन हे आंबा निर्यात करून आणि पल्प निर्यात करून देशाला मिळवून देतं, त्या शेतकऱ्याला तुम्ही काय देताय? ही सगळी जर का यांची अटी निकष शर्ती लावल्या तर जेमतेम 70 ते 80 कोटी फक्त मिळतील 5 जिल्ह्याला मिळून. लाज वाटत नाही का सरकारला? पण कोकणाच्या या विषयावरती विशेष लक्ष घातलेलं आहे. ह्यानंतरच्या काळामध्ये अशी कोणती म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्याच्याबरोबर मच्छीमारांचेही प्रश्न आहेत, आपण कोणती भूमिका आणतो? मच्छीमारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी मच्छीमाराच्या नेत्यांना सांगितलेलं आहे की एकदा आपण बसू, प्रश्न समजावून घेऊन, आणि महाराष्ट्रामध्ये आता स्थिती अशी आहे की सगळ्याच वेगवेगळ्या घटकांनी एकत्रित येऊन लढलं तरच काहीतरी आपलं अस्तित्व टिकेल, नाहीतर फार वाईट अवस्था होईल. सध्या 2 मोठे उद्योगपती आणि त्यांच्या हितासाठीच किंवा त्यांच्या बगलबच्च्यांच्या हितासाठीच सगळी धोरणं राबवायची चालू आहे. सामान्य माणसाला आवाज राहिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण छोटे छोटे घटक जो आहेत, मग तो दूध उत्पादक शेतकरी असेल, आंबा उत्पादक शेतकरी असेल, काजू उत्पादक शेतकरी असेल, पारंपरिक मच्छीमारी करणारा मच्छीमार असेल, जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात राहिना झाल्यात, हे सारे प्रश्न घेऊन एकत्रितरित्या एका छत्राखाली आपल्याला कुठेतरी लढा उभा करावा लागेल. भूमिपुत्रांचा लढा म्हणून लढा उभा करावा लागेल. त्या संदर्भात त्यांच्याबरोबरही आमच्या चर्चा चालू आहेत. लवकरच त्याचं मूर्त स्वरूप त्याला येईल. तुमचा मुद्दा दुसरा होता की याच्यानंतर तुम्ही केवळ रस्त्यावरचीच लढाई लढणार आहात का? तर नाही. याच्यानंतर आम्ही असं करणार आहोत. गेली 25 वर्ष मी वर्षाला ऑक्टोबर महिन्यामध्ये एक मोठी ऊस परिषद घेतो. लाखो शेतकरी त्या ठिकाणी जमतात. मागच्या सीझनचा आढावा आणि पुढच्या सीझनमध्ये काय होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला शेतकऱ्याला काय केलं पाहिजे, ऊसाचं क्षेत्र किती आहे, पीक पाणी कसं आहे, मग पीक जास्त असेल तर मग सरकारनं काय केलं पाहिजे, साखर किती निर्यात केली पाहिजे, इथेनॉलचं उत्पादन कसं वाढवलं पाहिजे, या संदर्भातल्या आमच्या काही मागण्या, ठराव, एक दस्तावेज आम्ही तयार करतो आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करतो. शेतकऱ्याला नेमका अंदाज येतो सगळ्या परिस्थितीचा. त्याच धर्तीवर सीझन संपल्यानंतर एक आंबा परिषद घेऊन, काजू परिषद घेऊन, एकूण बाहेरून आज काजूच्या बाबतीत बोलायचं तर बाहेरचा आफ्रिकेतला आलेला जो काजू आहे तो इथल्या कोकणच्या शेतकऱ्यावर फार मोठा त्याचा बाजारपेठेवर परिणाम करायला लागला आहे. त्यामुळे त्याच्यावर आयात कर लावणं कसं गरजेचं आहे, आणि तो आयात कर लावल्याशिवाय आपल्या इथल्या काजूला चांगला भाव मिळणार नाही. तीच परिस्थिती आंब्याच्या बाबतीत आहे. नेमकं वातावरणामध्ये बदल झाला, ठीक आहे, ते आता आपल्या हातात नाही,
पण तो बदल सुसह्य ठरण्यासाठी मग आपल्या कलमावर आपल्याला काय करावं लागेल, त्याला काही वेगळ्या प्रकारचं खत द्यावं लागेल का, त्याची काही वेगळी निगा राखावी लागेल का, की जेणेकरून त्याच्यामध्ये रेजिस्टन्स निर्माण होईल वातावरणातल्या बदलाचा आणि तो ते कलम आपलं सक्षम होईल या संदर्भातलं आणि कुठल्या प्रकारचं औषध किती वापरावं, किती प्रमाण वापरावं. माझ्या हेही एक निरीक्षणात आलेलं आहे की यावर्षी मधमाशांची संख्या अत्यंत कमी होते. मग ते मधमाशा काय कमी होत आहेत ते त्याचंही मुळाशी गेलं पाहिजे, त्याचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला पाहिजे, काही कृषी तज्ज्ञांशी चर्चा केली पाहिजे. दुसरी गोष्ट माझ्या हेही लक्षात आलं की फळधारणा झालेला असताना पुरुष जातीचे मेल फुलांची संख्या जास्त होते, मोर होता आणि फिमेल कमी होता आणि त्याच्यामुळे फलधारणा कमी झाली. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तांत्रिक गोष्टीचा वेळप्रसंगी यायचा सुद्धा आपल्याला वापर करता येईल का म्हणून काही सॉफ्टवेअर तज्ज्ञांशी सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत. आणि जेणेकरून ही आपली जी बाजारपेठ आहे ह्या बाजारपेठेवर जी आपल्या कोकणच्या आंब्याची पकड आहे ती पकड आहे तशीच राहिली पाहिजे. ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अर्थात हे आंदोलन संपल्यानंतर मग शांततेच्या काळातलं जून जुलै. हां धन्यवाद. चला ओके. धन्यवाद. गेले 3-4 वर्ष संघटना प्रयत्न करते, आंबा उत्पादक आहेत, प्रशासन दरबारी मांडते, सगळे याला तर 5 वर्ष तरी हे लोक प्रयत्न करतात. पण एकंदरीत विचार केला तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आंबा उत्पादन म्हणजे आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, 2 जिल्हे आंबे जिल्हे. पण हे एवढी सगळी परिस्थिती असताना सुद्धा कुठंतरी लोकांमध्ये चीड निर्माण होत नाहीये त्या संदर्भातली. आणि निवडणुकीचा विचार केला ना तर ठराविक पक्षांच्या मागे लोक उभी राहतात. ते कशाचं गणित कशाचं धोतर समजायचं नाही ते आता हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे आणि लोक उभा राहत नाही तसं म्हणायचं कारण नाही. कारण मला वाटतं की एप्रिल महिन्यामध्ये गेल्या महिन्यात आम्ही जो काही कणकवलीला मोठा मोर्चा आंदोलन केलं, जवळजवळ 42 डिग्री तापमान त्या दिवशी होतं. 4 तास मुंबई गोवा हायवेवर तापलेल्या डांबरीवर शेतकरी बसले. याचा अर्थ लोकांना राग नाही आला असता तर छत्र्या घेऊन बसले असते, सावलीत बसले असते. तसं नाही आहे, लोकांना राग यायला लागला आहे. सरकारला माझा सल्ला एवढाच असेल की त्याचा अंत होऊन देऊ नका, नाहीतर एकदा स्फोट झाला तर मग मात्र तुम्हाला जड जाईल. धन्यवाद. ठीक आहे ना, ही पत्रकार परिषद आहे. नाही पत्रकारांचं संपून दे. तुम्ही बसा काका, तुमचं आमचं काय बोलणं आहे ते आपण करू. पत्रकारांनी सुद्धा ऐकावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी इथं बरं आंबा उत्पादक म्हणून त्यांचं काय असेल ते ऐकून घ्या. हां हां कॉमन बाईट घ्या. नाही काकांना जायला दे. ए राजा काकांना जायला दे. दोनच मिनिटं बसा. काका बसा सर बसा. मोर्चा काढा नेमका काय नेमका सरकारला विचार असेल, कधी मोर्चा असेल, कशा पद्धतीने किती शेतकरी या मोर्चासाठी. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेली 2.5 महिने आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय. अनेक वेळा रस्ता रोको केला, मोर्चे काढले, मेळावे घेतले, तरी सरकारला जाग यायला तयार नाही. काजू उत्पादकाला वाऱ्यावरच सोडलं आणि आंबा उत्पादकाला केवळ हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे कलमाला 220 रुपये इतकी तुटपुंजी मदत जाहीर केली. आणि या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून येत्या 15 मेला दुपारी 3 वाजता गिरगाव चौपाटी येथे कोकणातला संपूर्ण 5ही जिल्ह्यातला शेतकरी एकत्रित येऊन मोठ्या संख्येनं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर जाणार आहोत. आणि आम्ही सरकारकडं कैफियत घेऊन जाणार आहोत मुख्यमंत्र्यांच्याकडं. आजपर्यंत कोकणच्या शेतकऱ्यानं सरकारकडं काही मागितलेलं नव्हतं. पहिल्यांदा इतिहासात कोकणातला शेतकरी रस्त्यावर आला आहे, काहीतरी मागा लागला आहे. अशा वेळी सरकार जे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करतं आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि याचाच जाब विचारण्यासाठी म्हणून 15 मेचा हा मोर्चा. 15 मेचा मोर्चा हा मोठाच होणार आहे. कारण मुंबई स्थित कोकणवासीय सुद्धा मोठ्या संख्येनं त्या मोर्चामध्ये येणार आहेत. अनेक राजकीय पक्षांनी, अनेक सामाजिक संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. मी स्वतः उद्धव ठाकरेंना भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे, सक्रिय पाठिंबा अर्थात सगळ्यांनी केला आहे. त्याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना भेटलो आहे, त्यांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. अनेक संघटनांनी शेका पक्षानं पाठिंबा व्यक्त केलेला आहे. त्यामुळं सगळ्या जवळपास राजकीय पक्षांनी आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी सुद्धा पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळं मोठाच मोर्चा होणार आहे आणि याउपरी सरकार जर का दखल घेणार नाही तर याचे वाईट परिणाम कोकणातले लोकप्रतिनिधी आणि सरकार दोघांनाही भोगावे लागतील. राजकीय प्रश्न आणखी विचारतो. ममता बॅनर्जीचा पराभव झाल्यानंतर आता ममता बॅनर्जींनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास या ठिकाणी नकार दिलेला आहे. आज त्यांचा कार्यकाळ संपतो आहे. कसं बघताय या सगळ्या घडामोडी? त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते दुर्लक्षित करण्यासारखे नाही आहेत. तेव्हा त्या स्वतः मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं प्रशासनानं त्यांना वागणूक दिलेली आहे ते बघता कुठंतरी म्हणजे जसं इंग्रज या देशाला आपला एक साम्राज्यातला एक देश म्हणून वागवत होतं, तसंच केंद्र सरकारनं एक मांडलिक राज्य असल्यासारखं बंगालला वागणूक दिली आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये जर का बंगाली अस्मिता जागृत झालेला असेल तर ते गैर नाही आहे. आणि मला असं वाटतं की हा एक प्रकारचा इशारा आहे. केंद्र सरकारनं आपले अधिकार वापरत असताना हा संविधानानं हा देश संघराज्यांचा देश बनलेला आहे आणि संघराज्यातल्या प्रत्येक राज्यांचे सुद्धा काही अधिकार आहेत. त्या अधिकारावर कुठेतरी आपण केलो तर देशाच्या एकात्मतेला धोका होऊ शकतो. आज बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचा बंडाचा पवित्रा घेतला. उद्या दक्षिणेकडचे राज्यसुद्धा हा पवित्रा घेऊ शकतात आणि एकूणच देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा तुमच्याकडे अमर्याद सत्ता आली म्हणून तुम्ही काही करू शकतो, ही भूमिका सरकारनं घेणं चुकीचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.